नमस्कार, मी विशाल परदेशी. या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. या बुलेटिनची सुरुवात आपण करणार आहोत ठाकरे कुटुंबातल्या लग्न सोहळ्याच्या बातमीने. आज राज ठाकरेंचे चिरंजीव अमित ठाकरे आणि मिताली बोरुडे लग्नबंधनात अडकणार आहेत. मुंबईतील लोअरपळ भागातील सेंट रेजिसमध्ये हा विवाह सोहळा पार पडणार आहे. या लग्नाला राजकारण, उद्योग, बॉलिवूड तसंच मराठी चित्रपटसृष्टीतील हाय प्रोफाईल पाहुण्यांसह इतर विविध क्षेत्रातील दिग्गजांची उपस्थिती आहे. आणि या लग्नासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, शरद पवार, रतन टाटा, अंबानी कुटुंबियांना निमंत्रण देण्यात आलंय. तसंच महानायक अमिताभ बच्चन, लता मंगेशकर, सलमान खान यांच्यासह अनेक सेलिब्रिटींना लग्नाचं निमंत्रण देण्यात आलंय. आतमधली दृश्य ही काही वेळेला आज उद्यामध्ये मिळू शकतात, पण तत्पूर्वी अमित ठाकरे यांनी खास नवरदेवाचा हा एक फोटो जो आहे तो न्यूज 18 लोकमतच्या हाती आला, जो आता या क्षणाला आपण स्क्रीनवरती बघताय. राज ठाकरे देखील आज खास लाल रंगाचा कुर्ता आणि धोती या पारंपरिक पेहरावात ते दिसलेले आहेत. दुसऱ्या दृश्यांमध्ये आपण बघतोय इतिहासकार बाबासाहेब पुरंदरे हे देखील खास करून या सोहळ्यासाठी उपस्थित झालेत. राज ठाकरे आपल्या कुटुंबियांसह ज्यावेळी आले त्यावेळेची ही दृश्य आपण पाहतोय. त्यामध्ये राज ठाकरे यांचा असलेला पेहराव, अर्थात सगळ्यांचं लक्ष आज त्यांच्या या वेगळ्या अशा पेहरावाकडे गेलं. दुसऱ्या याच्यात अमित ठाकरे यांचा हा फोटो आपण बघतोय. जयदेव ठाकरे देखील या सोहळ्याला आलेले आहेत. अधिक माहिती आपण जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार आपल्यासोबत आहेत. अक्षय, लग्नाचा मुहूर्त कितीचा आणि आतापर्यंत कोण कोण मान्यवर लग्न सोहळ्यासाठी उपस्थित झालेत? विशाल, दुपारी 12:51 अमित आणि मिताली या दोघांचा विवाह सोहळा सेंट रेगिस हॉटेलमध्ये संपन्न होणार आहे. मान्यवरांची जी रीग आहे ती कायम आहे. मान्यवर येत आहेत या ठिकाणी. थोडा वेळापूर्वी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यासोबत उद्धव ठाकरे यांचे बंधू जयदेव ठाकरे यांचं आगमन झालं. अभिनेता सुनील बर्वे यासोबत ज्येष्ठ पत्रकार अमरीश राजे हे सगळे या ठिकाणी उपस्थित राहिले आहेत. अन्यही पाहुणे जे आहे पाहुणे येत आहे. आपल्याला माहिती आहे की वेळ 12:51 आहे आणि त्याचमुळं आज जर मुंबईत बघितलं रविवार असल्यामुळे आज ट्रॅफिक नसतं आणि त्याचमुळं अजूनपर्यंत अनेक लोक आले नाही, कारण त्यामुळं लवकर लोक पोहोचू शकतात आणि म्हणूनच जे प्रमुख पाहुणे आहेत ते निघायला उशीर झाला आहे घरातनं. या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह अनेक दिग्गज नेते उपस्थित राहणार आहे. शरद पवार थोड्याच वेळात या ठिकाणी येतील अशी माहिती मिळत आहे. उद्योगपती रतन टाटा, आमिर खान, मुकेश अंबानी यांच्यासोबत आदी गोदरेज आणि महिंद्रा परिवार हे सुद्धा या ठिकाणी काही वेळात दाखल होईल. सामाजिक, राजकीय आणि कला, राजकारण या सगळ्याच क्षेत्रातली मंडळी या ठिकाणी आता जे आमंत्रित मंडळी आहेत ते या ठिकाणी हजेरी लावताना आपल्याला बघायला मिळते. विशेष व्यवस्था मनसेचे सगळे पदाधिकारी या ठिकाणी ठेवून सगळ्यांचं स्वागत करण्यासाठी, आमंत्रितांचं स्वागत आणि आमंत्रितांची कुठली गैरसोय या ठिकाणी होऊ नये गर्दीमुळे त्या ठिकाणी सगळी व्यवस्था बघण्यासाठी यासोबतच सेंट रेगिस व्यवस्थापन हे सगळं हे झालंय. मुंबईचे अतिरिक्त पोलीस आयुक्त देवेंद्र भारती हे सुद्धा या ठिकाणी काही वेळापूर्वी दाखल झाले होते. सगळ्या क्षेत्रातली मान्यवर मंडळी अमित ठाकरे यांच्या लग्नाला त्या 12:51 अमित ठाकरे यांचा विवाह सोहळा तर पार पडेल. मात्र सायंकाळी 7 नंतर सुद्धा स्वागत समारोह अर्थात रिसेप्शन आहे. रिसेप्शनला मोठ्या प्रमाणात बॉलिवूडची मंडळी या ठिकाणी हजेरी लावणार आहे. विशाल, आणि ही आपण जी दृश्य दाखवतो या ठिकाणी सगळे फेटे परिधान केलेले राज ठाकरे यांच्या जवळचे आणि त्यासोबतच मनसेचे पहिल्या फळीतील पदाधिकारी ही सगळी व्यवस्था बघत आहे. यासोबत वर ज्या ठिकाणी बँक्वेट हॉलमध्ये या हॉटेलमध्ये पहिल्या माळ्यावर रिसेप्शन सोहळा होऊ घातला आहे त्या ठिकाणी सुद्धा मनसेचे अनेक पदाधिकारी आहेत ते व्यवस्था बघतायत. स्वतः काही वेळापूर्वी राज ठाकरे ज्यावेळी आले त्यावेळी त्यांनी सगळ्या व्यवस्थेची आढावा सुद्धा या पदाधिकाऱ्यांकडनं लग्नाचा घेतला. अमित ठाकरेच्या मातोश्री शर्मिला ठाकरे, त्यांच्यासोबत अमित ठाकरे यांची आजी अर्थात राज ठाकरे यांची आई या देखील होत्या आणि त्यानंतर राज ठाकरे यांचं सुद्धा आगमन झालं. एरवी पांढरा कुर्ता आणि पैजाम्यामध्ये बघायला मिळणारे राज ठाकरे आज अस्सल मराठमोळ्या पेहरावात आपल्याला बघायला मिळाले. गर्द लाल रंगाचा मरून कलरचा कुर्ता आणि त्याखाली मोती कलरची धोती राज ठाकरे यांनी परिधान केली होती. तसे फोटोसुद्धा आता थोड्याच वेळात लग्न समारंभातले फोटोसुद्धा आपल्या हाती येईल आणि आपण ते आपल्या दर्शकांना दाखवणार आहोत.
तसं अक्षयने आपल्याला सांगितलं, खास मराठमोळा पेहरावात आज राज ठाकरे आपल्या कुटुंबियांसह लग्नस्थळी उपस्थित झाले आणि त्यानंतर आत्तापर्यंतची दृश्य आपण बघितली. बाबासाहेब पुरंदरे या सोहळ्याकरता आलेले, जयदेव ठाकरे या सोहळ्याकरता आलेले. थोड्याच वेळात असं कळतंय की उद्धव ठाकरे देखील सहकुटुंब या सोहळ्याकरता उपस्थित होतील. दुसऱ्या याच्यात आपण पाहतोय की अमित ठाकरेंचा, नेमकं अमित ठाकरे आज एक नवरदेव म्हणून काय त्यांचा पेहराव असणार आहे, कशा पद्धतीने ते दिसणार आहे, आतमधली दृश्य मिळणं अर्थात कठीण आहे. आणि त्याचं एक छायाचित्र जे आहे नवरदेवाचं लग्न सोहळ्यापूर्वीचं ते आपल्या हाती आलेलं आहे. ते छायाचित्र आपण दुसऱ्या याच्यात बघतोय. आणि दुसऱ्या याच्यात या लग्न कार्यक्रमासाठी उपस्थित होणारे मान्यवर पाहुणे आपल्याला दिसत आहेत. तसं अक्षयने आपल्याला सांगितलं की हा लग्न सोहळा आहे तो तर दुपारपर्यंत चालेल, पण संध्याकाळी 7 नंतर स्वागत समारंभ आहे. आणि या स्वागत समारंभाकरता आणखीन मोठमोठे दिग्गज जे आहेत ते या कार्यक्रमाकरता उपस्थित होतील. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांपासून तर उद्योगपती रतन टाटा हे देखील उपस्थित राहणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार, गानसम्राज्ञी लता मंगेशकर, अर्थात राज ठाकरे हे एक कलावंत देखील आहेत आणि त्यामुळे कला क्षेत्रातल्या बऱ्याचशा दिग्गजांशी त्यांचं फार जवळचं नातं आहे, त्यांचा कायम संवाद राहिला आणि त्यामुळे अर्थात या क्षेत्रातली मंडळी देखील या सोहळ्याला असणं हे क्रमप्राप्त आहे.